कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय. पाकिस्तानची डाकसेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद, तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांनाही भारतीय बंदरावर नो एंट्री. भारतानं सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवल्यास हल्ला करणार. पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी. सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट. राजौरी हल्ल्यातील 2 दहशतवाद्यांची एनआयए कडून चौकशी. राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर. समुद्रातून पाकला संदेश. भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार. पाकिस्तानी आठवड्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत. भारताला पोकळ धमकी देण्याचा पाकचा सिलसिला सुरूच. पाकिस्तानचा सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांचंही ट्विटर अकाउंट भारतात बॅन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो, तरार यांनी केला होता दावा. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा रशिया दौरा रद्द. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग. राफेल, जॅग्वार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं. भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानला इशारा. घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाककडून विनंती. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी. पाक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याच्या तयारीत. जर्मनीच्या बर्लिनमध्ये मोर्चा. जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. भारत पाकिस्तान अटारी बॉर्डरवर आज पुन्हा शांतता. आतापर्यंत एकही जण पाकिस्तानात जाण्यासाठी आलेला नाही. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला. कराची आणि लाहोर विमानतळावरील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद राहणार. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी कसा वळवला. निधीवरून संजय शिरसाट यांचा संताप, तर अर्थ खात्यातील काहींनी निधी वळवल्याचाही आरोप. पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानींमध्ये जवळपास 2 तास बैठक. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा. सूत्रांची माहिती. गोव्यातील शिरगावमध्ये श्री लैराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. 6 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. बेसा नगरपंचायतीकडून हिट अँड ऍक्शन प्लॅन लागू. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील किमान तापमानात मोठी वाढ. पुढील आठवडाभर किमान तापमान चढेच राहण्याचा अंदाज, तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही. नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.